कधी असं वाटलंय का तो तुमच्या आयुष्यात आहे पण तरीही तुम्ही एकटे आहात? रिप्लाय येतो पण वॉर्मथ नाही, प्रेझेन्स आहे पण इमोशनल सेफ्टी नाही. आज आपण टॉक्सिक रिलेशनशिप बद्दल नाही बोलणार, आज आपण बोलणार आहोत इमोशनल अनअवेलेबिलिटी बद्दल. कारण अनेक नाती तुटत नाहीत, ती हळूहळू आतून रिकामी होत जातात. ती म्हणते तो वाईट नाही, तो माझ्यावर ओरडत नाही, तो मला मारत नाही, पण मला शांत वाटत नाही. हे वाक्य खूप महत्वाचं आहे, कारण इमोशनल अनअवेलेबिलिटीमध्ये दुखणं ऑब्व्हियस नसतं. तो बिझी असतो, तो टायर्ड असतो, तो अवॉइड करत नाही, तो फील करत नाही आणि समोरची व्यक्ती हळूहळू स्वतःलाच प्रश्न विचारायला लागते, मी जास्त मागते का, मी क्लिंगी आहे का. इमोशनल अनअवेलेबिलिटी म्हणजे काय? फिलिंग्सबद्दल बोलायचं टाळणं, कॉन्फ्लिक्ट टाळण्यासाठी सायलेन्स वापरणं, मी असा नाही म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी झटकणं. तो फिजिकली प्रेझेंट असतो पण इमोशनली अब्सेंट. आणि लक्षात ठेवा, हा वाईटपणा नाही, ही इनकॅपॅबिलिटी आहे. पण इनकॅपॅबिलिटी सुद्धा नात्याला दुखावते. इमोशनल अनअवेलेबिलिटीचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसतो? जो जास्त फील करतो त्याला. त्याच्यात हे बदल दिसतात, जसं की ओव्हर थिंकिंग वाढते, सेल्फ ब्लेम सुरू होतो, एक्सपेक्टेशन्स एक्सप्लेन कराव्या लागतात, मीच प्रॉब्लेम आहे हा विचार येतो आणि हळूहळू सेल्फ वर्थ कमी होतो. हे प्रेमात फेल होणं नाही, हे इमोशनल निग्लेक्ट आहे. लोक इमोशनली अनअवेलेबल का असतात? कारण चाइल्डहुडमध्ये फिलिंग्स इग्नोर झाल्या, वल्नरेबिलिटी अनसेफ वाटते, स्ट्रॉंग राहण्याची सवय, अवॉइडंट अटॅचमेंट स्टाईल. हे लोक वाईट नसतात पण ते खोलवर कनेक्ट करू शकत नाहीत. आणि इथे कठोर सत्य आहे, तुमचं प्रेम समोरच्याला इमोशनली अवेलेबल बनवू शकत नाही. जर समोरचा इमोशनली अनअवेलेबल असेल तर या 3 गोष्टी थांबवा. स्वतःला एक्सप्लेन करणं, कमी अपेक्षा ठेवून स्वतःला ऍडजस्ट करणं, तो बदलला तर सगळं ठीक होईल हा भ्रम. नातं वाचवताना स्वतःला हरवणं ही प्रेमाची अट नाही. हिलिंग म्हणजे नातं लगेच सोडणं नाही, हिलिंग म्हणजे क्लॅरिटी मिळवणं. मी जास्त नाही, समोरचा कमी अवेलेबल आहे, हे कळणं फार महत्त्वाचं आहे. जर हा व्हिडिओ म्हणायला लागला असेल तर मी एक छोटासा गाईड तयार केला आहे, 21 डेज ओव्हर थिंकिंग अँड अटॅचमेंट रिसेट प्लॅन. हा गाईड तुम्हाला स्वतःकडे परत आणण्यासाठी आहे. लिंक पिन्ड कमेंटमध्ये आहे. आणि लक्षात ठेवा, प्रेमात असताना तुम्हाला सतत लोनली वाटत असेल तर ते प्रेम नाही, तो वॉर्निंग साईन आहे.